मोरया. श्री स्वामी समर्थ. सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तसा थोडा उशीरच झाला आहे, पण असो. नवीन वर्ष, आता नवीन वर्ष हे इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे आपण मानतो. हे जागतिक पातळीवरती ज्या तारखा आपण वापरतो रोजच्या जीवनामध्ये, त्याचा ह्या नवीन वर्षाशी संबंध असल्यामुळे याचे बरेचसे परिणाम आपल्याला अनुभवता येतात. जसं नक्षत्र यावरती ग्रहांची सत्ता आहे, वारांवरती ग्रहांची सत्ता आहे, अंकांवरती पण तशीच ग्रहांची सत्ता आहे. त्यामुळे प्रत्येक अंक हा त्या त्या ग्रहांचं प्रतिनिधित्व करत असतो. त्यामुळे बदलणाऱ्या अंकांप्रमाणे आपल्या जीवनामध्ये सुद्धा बदल घडत असतात. आता जर पाहायचं झालं तर आपलं हे नवीन वर्ष जे आहे ते 2026. याच्यामध्ये जर आपण विचार केला, 6 आणि 2 8 होतात. 2026 8 म्हटलं तर हे वर्ष शनीचं होतं. पण 2026 ही जर टोटल आपण विचारात घेतली तर ती मात्र 1 होती. म्हणजेच काय, तर हे वर्ष 1 अंकाच्या आधिपत्याखाली आहे आणि त्याला प्रतिनिधित्व पण कोणाचं आहे, 8 अंकाचं आहे. म्हणजेच काय, तर हे वर्ष हे कॉम्बिनेशन आहे. कशाचं, तर रवी 1 वरती सत्ता ही रवीची मानली जाते, तर 8 वरती शनीची मानली जाते. त्यामुळे हे वर्ष जे आहे हे थोडंसं रवी आणि शनीच्या कॉम्बिनेशनमुळे थोडंसं संमिश्र स्वरूपाचं हे सर्वांनाच जाणवणार आहे. आता रवी जो आहे, हा रवी म्हणजे काय आहे, रवीचं आधिपत्य कशावरती आहे, तर रवी म्हणजे आपला आत्मसन्मान आहे, अहंकार आहे, मानीपणा आहे, तुमचं कर्तृत्व आहे, पित्याचं जे प्रेम आहे त्याप्रमाणे रवी आपल्याला आत्माकारक आहे. शनी काय आहे, शनी तुमचं कर्म दाखवतो. तुमचं कर्म कसं आहे त्या पद्धतीने तुम्हाला तुमचं फलित हे प्राप्त करून देतो. त्यामुळं शनी असं सांगतो की तुम्ही चांगलं कर्म करा, आणि रवी काय सांगतो, तुम्ही अहंकार करू नका. अति अहंकार केला, कर्म तुमचं खराब असेल तर त्याचं फळ हे ताबडतोब यावर्षी तुम्हाला दिसून येणार आहे. आता 1 अंक आणि हे 6 अंक, 2 अंक, तसंच 8 अंक हे ज्यांच्या जन्मपत्रिकेमध्ये आहेत त्यांना ह्या वर्ष हे विशेष करून सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर नेणारं राहणार आहे. आता 1 जे आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रतिष्ठा मिळेल, प्रमोशन होईल, उच्च पद मिळेल, अधिकार प्राप्त होतील. त्याच्या जोडीला शनी महाराज तुम्हाला तुमचे काम वाढवतील. म्हणजेच काय, जर तुम्ही डेली रोज 5 तास जर काम करत असाल तर कदाचित तुम्हाला ते 6 तास करावं लागेल, 8 तास काम करावं लागेल, पण त्याचं फळ मात्र तुम्हाला उत्तमच मिळेल. म्हणून ज्यांची रास सिंह आहे, तसंच ज्यांच्या पत्रिकेत रवी चांगला आहे त्यांनी ह्या गोष्टींची जाणीव ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शनीच्या ज्या राशी आहेत मकर आणि कुंभ, त्यातल्या त्यात कुंभ राशीला फलित हे उत्तमच भेटणार आहे. तर उत्तम कर्म करा आणि यश मिळवा, हाच या वर्षाचा संदेश आहे. तर आपण पाहूयात आणि अंमलात आणूयात. धन्यवाद.